पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागून तो आधार शोध तू तार घाल तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा परमार्थ में व्यवहार ना हम रहे अपने लिए हमको सभी से कर्ज है प्रेम यह आशीष है जो सोचने का फर्ज है तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहत काढून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहत काढून टाक भीती सोडगाम तर झालं, पण करताना ज्यांनी खूप काही मेहनत घेतली आमच्यासोबत, कारण का ते टेक्निकली सगळं काम होतं. गायकी साहेब इथं बसलेले आहेत, ते आमचे रुपेश सोनटक्के जई आणि पवन मुंजेवार हे लोकांनी खूप काही मेहनत घेतली. आपला पोरगा उभा झाला, तो म्हणे मी फुकटात करून देतो, मला एकही रुपया देऊ नका, फक्त मला पेंट आणून द्या. तो चंदू कांबळी आमच्या गावचा मिर्झापूरच्या मातीतला आहे. चढू दे त्याची नशा किनार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर काढीत मागर हिरल बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा. सर्व माननीय अधिकारी वर्ग, मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर त्या अनुषंगाने मला एक खूप महत्त्वाची आणि गांभीर्य बाब तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे की आमचं जे हे ग्रामपंचायत आहे, हे ग्रामपंचायत पुनर्वसित ग्रामपंचायत आहे. तेच आम्ही एक विचार केला की आपण विकासाच्या दृष्टिकोनातून तर म्हणजे पाहून उचलत आहोत, पण आपल्याकडे सर्वात मोठी जी महत्त्वाची अडचण आहे ती म्हणजे आमच्याकडे उदरनिर्वाहाचं कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे सर. कारण की शिक्षण म्हटलं तर आज सिटीमध्ये सुद्धा उच्च शिक्षित आहे आणि आमच्या इथे इंजिनियर, MSc, BSc, BEd आणि लॉ अशा सगळ्याच्या प्रत्येक उच्च शिक्षित MA सुद्धा झालेले विद्यार्थी आहेत. आणि जर उच्च शिक्षण घेऊन जर आपल्याला त्या सिटीमध्ये जर आपल्याला पलायन करायचं आहे, तर शासन गावासाठी जे विकासात्मक कामं राबवतात, अभियान राबवतात, मग हे अभियान जर गावातला सुशिक्षित जर बाहेर गावी जात असेल तर मग इथे वृद्ध लोकांनी त्या अभियान म्हणजे वृद्ध लोकांनी त्या अभियानात पार्टिसिपेट करायचं का? काय करायचं हा प्रश्न आहे. गावं कशी पुढे जाणार त्याच्यावर एकच सोल्युशन आहे. गावाने आता उद्योग स्नेही ग्रामपंचायत तयार करणं आवश्यक आहे. साधारण 27 प्रकारचे उद्योग जे तुम्ही गावात करू शकता, ज्याला शासनाचं अर्थसहाय्य आहे आणि तुम्ही तुमचा व्यवसाय उभारू शकाल अशा पद्धतीचे आपलं नियोजन आहे. त्यातले उद्योग तुम्ही सिलेक्ट करा, त्याला पाठबळ द्यायचं काम आम्ही नक्की करू. परंतु एक व्यवसाय तुम्ही सुनिश्चित सुरू कराल असं मी तुम्हाला आश्वासन देतो.